मित्रांनो, 10th स्टँडर्डपर्यंत जर आपल्याला कोणी विचारलं की sin 30ची व्हॅल्यू काढायची आहे किती, किंवा cos 45ची व्हॅल्यू अथवा tan 60ची व्हॅल्यू काढायची आहे, कशी काढायची, तर त्यावेळी तुम्हाला आठवतं आहे का, आपण एक टेबल यूज करायचो. हा बघा, तो हा टेबल होता, ज्याच्यामध्ये मी काय करणार रे, sin 0ची व्हॅल्यू, cos 0ची व्हॅल्यू किंवा tan 45ची व्हॅल्यू या टेबलमध्ये मेन्शन केलेली असायची आणि आपण डायरेक्टली ती सांगायचो. ओके. पण आता 11-12मध्ये आणि महाराष्ट्र बोर्ड असू द्या किंवा कुठलाही बोर्ड असू द्या, तुम्हाला जर क्वेश्चन सॉल्व करायचे आहे तर बऱ्याचदा आपल्याला वेगळ्या वेगळ्या अँगलची गरज पडते. उदाहरणार्थ, मला जर कोणी विचारलं tan ऑफ 19 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे, या टेबलवरनं तर निश्चितपणे सांगता येत नाही. किंवा कोणी मला विचारलं cos ऑफ 40.3 डिग्रीची व्हॅल्यू काय, तरी या टेबलमधनं निघणार नाही. आणि एखाद्याने विचारलं sin ऑफ 45.6 डिग्रीची व्हॅल्यू काय. ठीक आहे. सो या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला निश्चितपणे काढता येतात विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल. आजच्या या व्हिडिओमध्ये लॉग टेबलचा वापर अँगल काढण्यासाठी कसं करायचा हेच आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. सपोज माझ्याकडे एक व्हॅल्यू आहे, फॉर एक्झाम्पल sin ऑफ 19 डिग्री. ठीक आहे. कसं शोधणार, तर आपल्याकडे जो लॉग टेबल दिलेला असतो ना, त्या लॉग टेबलमध्ये लॉगचा टेबल झाला, अँटी लॉगचा टेबल झाला की लगेच नॅचरल साईन, नॅचरल कोसाईन आणि नॅचरल टँजंट्सचे टेबल सुरू होतात. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, फर्स्ट इज नॅचरल सायन्स, दिसतं आहे का? येस. देन तुम्ही जर पुढे गेला तर नॅचरल कोसाईन, आणि त्याच्या पुढे घेतला तर नॅचरल कोसाईनचे टेबल झाल्यानंतर नॅचरल टँजंट्स. असे 3 वेगळ्या वेगळ्या अँगल्सचे टेबल दिलेले आहेत. याच्याही व्यतिरिक्त लॉगॅरिथमिक साईन, लॉगॅरिथमिक कोसाईन आणि लॉगॅरिथमिक टँजंट्सचे पण टेबल आहे. ते आपल्या कामाचे नाही, त्याच्यामुळे त्यांना आपण स्किप करणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे, फक्त नॅचरल साईन, नॅचरल कोसाईन आणि नॅचरल टँजंट्सचेच टेबल कामाचे आहे, हे लक्षात ठेवायचे. चला पुढे जाऊया. आता जर तुम्ही नॅचरल सायन्सचा टेबल बघितला तर नॅचरल साईनमध्ये व्हॅल्यू सुरू होत आहे 0 डिग्रीपासून आणि ती एंड होत आहे पुढील पेजवर अप टू 89 डिग्रीपर्यंत. सेम हॅपन्स विथ कोसाईनसाठी आहे, तोच रूल बघून घ्या, आणि तोच रूल आहे टँजंटसाठी. सो आपण 0 डिग्री ते 89 डिग्रीपर्यंतच्या व्हॅल्यू इझिली फाइंड करू शकतो. चला आता मी काय करणार आहे, मगाशी जो प्रॉब्लेम होता काय होता, आपल्याला शोधायचं आहे साईन ऑफ 19 डिग्री. काही नाही आहे, तुम्ही नॅचरल साईनच्या टेबलमध्ये जायचं. साईन शोधतो आहे ना, नॅचरल साईनच्या टेबलमध्ये जा. 19 डिग्रीला बघा, हे बघा, मी नॅचरल साईनच्या टेबलमध्ये आलेलो आहे. ओके. इथे माझ्याकडे 19 डिग्री आहे, दिसतंय का तुम्हा सगळ्यांना? यस. आता या 19 डिग्रीला डायरेक्टली 0मध्ये शोधून घ्या. काय दिलेला आहे नंबर? 0.3256 अँड दॅट्स माय आन्सर. सो साईन ऑफ 19 डिग्री इज इक्वल टू 0. काय दिलेलं आहे? 3256. सो 0.3256. दिस इज द आन्सर. समजा तुम्हाला कोणी विचारलं साईन ऑफ 19.5 डिग्री सांगा. किती सांगा? 19.5 डिग्री. अशा वेळेस काय करायचं, मी गेलो परत माझ्या लॉग टेबलमध्ये, नॅचरल सायन्समध्ये जायचं आहे. हे स्टेप चुकायची नाही. बऱ्याचदा मुलं काय करतात, साईनचा अँगल काढायचा आहे, कॉसच्या टेबलमध्ये जातात. कधी कधी कॉसचं अँगल काढायचं आहे तर एखाद्या वेळेस टॅनच्या टेबलमध्ये जातात. तर ती चूक तुम्ही करू नका. कृपा करून साईनच्या व्हॅल्यू साईनच्याच टेबलमध्ये बघा. ठीक आहे. सो अगेन नॅचरल साईनमध्ये 19 डिग्री आहे माझ्याकडे आणि मला काय शोधायचं आहे? 19.5. सो आता एक काम करा, 19 डिग्रीला जर तुम्ही चेक केलं, मी तर इथे मार्क करून घेतो आहे 19 डिग्री. याला जर तुम्ही चेक केलं तर वर बघा, नॅचरल साईनमध्ये ना जे तुमचे सब कॉलम आहेत त्यांना 9 भागात डिवाईड केलेलं आहे. ॲक्च्युली 10 जर 0 काउंट केला तर खाली आहे बघा इथे 0.0 डिग्री, 0.1 डिग्री, 0.2 डिग्री अप टू 0.9 डिग्री, आणि त्याच्या जस्ट वर 0 मिनिट, 6 मिनिट, 12 मिनिट, 18 मिनिट्स आहे ना, अप टू 54 मिनिट्स. तर ज्याप्रमाणे आपण एका तासाला 60 मिनिटमध्ये डिवाईड करतो, इन द सेम फॅशन एका डिग्रीला, लक्षात ठेवा मी काय बोलतो आहे, एका डिग्रीला 60 मिनिट्समध्ये डिवाईड करून घेतात.
ज्याप्रमाणे आपण एका मिनिटला 60 सेकंडमध्ये डिवाईड करतो त्याचप्रमाणे एका मिनिटाला 60 सेकंडमध्ये सुद्धा डिवाईड करता येतं. त्याचं आपल्याला तुर्तास काम नाही आहे म्हणून आपण तिकडे जाणार नाही. चला, माझा कन्सर्न काय होतं रे, मला बघायचं आहे 19.5 डिग्री. सो मी काय करणार, साईनच्या टेबलमध्ये आलो, इथे बघा हा 19चा माझ्याकडे ही रो आहे. आता काय करून टाका, या 19च्या रोला तुम्ही 0.5 मध्ये शोधा. हे बघा वर दिलं आहे ना 0.5 डिग्री. यस, इथे आहे बघा 0.5 डिग्री. काय व्हॅल्यू दिली आहे 0.5 डिग्री, इथे दिसत असेल तुम्हाला 3338 338. पण आपल्याला माहिती आहे साईनची व्हॅल्यू 0 to 1च्या मध्ये व्हॅरी होते, म्हणजे ती 0.1 0.2 असली व्हॅल्यू असली पाहिजे. जर इथे तुम्ही बघितलं तर 3338 जरी दिसत असेल तरी 0च्या कॉलममध्ये बघा काय लिहिलं आहे 0.3256. म्हणजे ह्याच्या पुढचे जेवढे पण नंबर आपल्याला दिलेले आहेत हे सगळे 0 पॉईंटमध्ये दिलेले आहेत. ओके, सो हा आहे 0.3338 म्हणून मी लिहून घेतो आहे 0.3338. ठीक आहे. चला आणखी एखादा नंबर शोधा. फॉर एक्झाम्पल मला तुम्ही विचारलं की सर साइन ऑफ 29.7 डिग्री किती. ओके, तर मी बघा कसा बघतोय, इथे जा साईनच्या टेबलमध्ये काय नंबर आहे आपला 29.7. तो साईनच्या टेबलमध्ये इथे या 29 दिसतोय का, याला आपण मार्क करून घेऊ. यस, 29 डिग्री. किती कशात बघावं लागेल, 29.7 असल्यामुळे 0.7 डिग्रीमध्ये बघावं लागेल. तर घेऊन यायला 0.7 डिग्रीमध्ये 29ला आणा. काय व्हॅल्यू आहे 4955. आता हे 4955 आहे का, तर नाही. तुम्ही थोडं जर केअरफुली लक्ष दिलं तर 29 डिग्रीच्या पुढे काय आहे 0.4844. म्हणजे हे सगळे जे डेसिमल आहेत, म्हणजे हे जे सगळे डिजिट्स आहेत हे डेसिमलमध्ये आहे. बघा लक्ष ठेवा, आपला जो 0 डिग्री किंवा 0 मिनिट्सचा कॉलम सुरू होतो आहे, सब कॉलम हा सगळा डेसिमल पॉईंटमध्ये सुरू होतो आणि हे डेसिमल पॅरलली पूर्ण रोला अप्लाय होत आहेत. चला ठीक आहे, मग मी 29 डिग्रीला जर 0.7 डिग्रीमध्ये बघितलं तर मला सापडत आहे व्हॅल्यू 4955, दॅट इज 0.4955. ती मी इथे लिहून घेतो आहे. सो 0.4955. This is the answer. One more. If you are asked to solve sine of 31.3 डिग्री, किती दिलं आहे 31.3 डिग्री, कसं करायचं, परत साईनच्या टेबलमध्ये जायचं, बघायचं 31. यस, हे इथे 31 आहे, मी मार्क करून घेतो आहे. ठीक आहे, 31ला 3च्या सब कॉलममध्ये, तर हा 3चा सब कॉलम आहे बघा कुठे दिसतोय रे, हां 0.3 हां सॉरी 0.3 डिग्री. सो 31 डिग्रीला मी 0.3 मध्ये बघितलं आहे आणि मला मिळणारी व्हॅल्यू किती आहे रे, डेसिमलमध्ये जर तुम्ही लक्ष दिलं इथे हे बघा पहिलं डेसिमलपासून सुरू होतं आहे ना, म्हणून ही व्हॅल्यू होईल 0.5195. सो दिस बिकम्स 0.5195. राईट. येस, सो दिस इज माय आन्सर. एखाद्या वेळेस तुम्हाला अँगल हा मिनिट्समध्ये दिलेला असेल. उदाहरणार्थ कधी विचारलं की सांगा बरं साइन ऑफ 13 डिग्री अँड 24 मिनिट्स काय आहे, 13 डिग्री अँड 24 मिनिट्स. तर मग काही करायचं नाही, परत आपण नॅचरल सायन्सच्या टेबलमध्ये जाऊया, 13 डिग्री शोधा. यस, हे बघा आहे माझ्याकडे 13 डिग्री. या 13 डिग्रीला मला किती मिनिट्समध्ये शोधायचं आहे 24 मिनिट्स. चला बघून घेऊया. 13 डिग्रीला मी 24 मिनिट्समध्ये शोधतो. हे बघा इथे 24 मिनिट्स. सो दिस कम्स अराउंड 2317 विच इज ॲक्च्युली 0.2317. सो मी इथे लिहून घेणार आहे 0.2317. चालेल. ओके, तर आता एखाद्या वेळेस मी तुम्हाला क्लासवर्क देतो आहे. फॉर एक्झाम्पल मला शोधायचं आहे साइन ऑफ 73 डिग्री अँड 18 मिनिट्स. ठीक आहे, आता पूर्णचे पूर्ण व्हॅल्यू डिग्रीमध्ये नाही आहे, 73 डिग्री आणि 18 मिनिट्समध्ये आहे. तर इथे जा, लॉग टेबलमध्ये जा, काय नंबर आहे आपला 73 डिग्री 18 मिनिट्स. इथे बघा 73 डिग्री आहे, कुठे आहे, यस
दिस इज 73 डिग्री आणि याला कुठे शोधायचं आहे 18 मिनिट्समध्ये. तर मी 18 मिनिट्समध्ये शोधतो आहे. काय व्हॅल्यू मिळाली आहे मला 9578. पण तिला बोलते वेळीस मी कसं बोलणार हे बघा पहिल्याच रोमध्ये दिलं आहे ना, इथे 0 पॉईंटपासून सुरू झालेली आहे म्हणजे आपली व्हॅल्यू आलेली आहे 0.9578. मी लिहून घेतो आहे 0.9578. चालेल. आता कधी कधी असंही होईल की आपल्याला दिलेली व्हॅल्यू या प्रकारची राहील. फॉर एक्झाम्पल साइन ऑफ 17 डिग्री अँड 27 मिनिट्स. ठीक आहे. चला साईनच्या टेबलमध्ये जा. आपल्याला त्यात 17 डिग्रीला 27 मिनिट्समध्ये बघायचं आहे. बघा मग इथे मी साईनच्या टेबलमध्ये आलेलो आहे. दिसतंय तुम्हाला 17 डिग्रीला किती मिनिटमध्ये बघायचं आहे 27. जर तुम्ही वर बघितलं तर इथे 0 मिनिट आहे, 6 मिनिट आहे, 12 मिनिट्स आहेत. त्याचप्रमाणे 18 आणि 24 मिनिट्स आहे. पुढे 30 मिनिट्स आहे. 27 मिनिट्स आहे का नाही. अशा वेळेस 27 मिनिट्सपेक्षा छोटं काय आहे 24 मिनिट्स. तर 24 मिनिटमध्ये तुम्ही हा नंबर शोधा 17 डिग्रीला किती सापडत आहे तो 2990. दॅट इज 0.2990. मग मी लिहून घेतो आहे 17 डिग्रीला 24 मिनिट्समध्ये शोधल्यावर मला सापडत आहे 0.2990. ओके. आता बघा माझी रिक्वायरमेंट होती 17 डिग्री अँड 27 मिनिट्सची. मी शोधलं कुणाला आहे 24ला. आता या 27 आणि 24मध्ये डिफरन्स कितीचा आहे ऑब्वियसली 3 मिनिट्सचा डिफरन्स आहे. म्हणून काय करायचं परत लॉग टेबलमध्ये जा आणि हे जो मीन डिफरन्सचा टेबल आहे इकडे दिसतोय का तुम्हाला शेवटी या मीन डिफरन्सच्या टेबलमध्ये 3 मिनिटच्या अंडर काय व्हॅल्यू दिलेली आहे ती शोधा. तर 3 मिनिट्सच्या अंडर मला दिसते ती व्हॅल्यू आहे 8. म्हणून हा जो 8 आहे तो तुम्ही ॲड करून टाका. कुठे बघितला तो 3 मिनिटच्या मीन डिफरन्समध्ये. ठीक आहे. सो जर तुम्ही याला ॲड केलं तर हा नंबर होईल 2998 अँड दिस इज युअर आन्सर. सो साइन ऑफ 17 डिग्री अँड 27 मिनिट्स इज 2998. आता चला मी तुम्हाला एक व्हॅल्यू देतो आहे. फॉर एक्झाम्पल टॅन ऑफ 45.7 डिग्री. ठीक आहे. ज्याप्रमाणे आपण साईनमध्ये व्हॅल्यूज चेक केल्या त्याचप्रमाणे आता नॅचरल टॅनच्या टेबलमध्ये जाऊया. येस हे बघा नॅचरल टँजंट्सचं टेबल आहे माझ्याकडे लॉग टेबलमध्ये. ठीक आहे. त्यात मला कुणाला शोधायचं आहे 45.7ला. सो बघा मेन कॉलममध्ये 45 डिग्रीला जा आहे इथे 45 आणि तुम्ही पुढे शोधा 0.7मध्ये. सो 0.7मध्ये. सो दिस इज 0.7 अँड दिस इज 45. किती लिहून आलं आहे रे इथे दिसतंय मला 0247. पण याची सुरुवात कुठून झाली आहे बघा 0मध्ये याची व्हॅल्यू काय दिली होती 1.0000. सो धिस आन्सर इज ॲक्च्युली 1.0247. ठीक आहे. क्रुशियल स्टेप आहे लक्ष ठेवा. तर मी इथे काय लिहून घेणार आहे 1.0247. सो दिस इज इक्वल टू 1.0247. ठीक आहे. आणखी एखादी व्हॅल्यू घेऊ. फॉर एक्झाम्पल टॅन ऑफ 19.3 डिग्री. चला जा टॅनच्या टेबलमध्ये 19 कुठे आहे हा बघा इथे 19 आहे आणि 0.3 कुठे दिला आहे 0.3 हे बघा 0.3 आहे ना. सो 0.3मध्ये जाऊया आपण. सो 19 डिग्रीला 0.3मध्ये शोधलं तर किती मिळतं आहे इकडे डेसिमलकडे लक्ष द्या स्टार्टिंगला दिलं आहे ना. सो दिस इज पॉईंट. सो सगळे पॉईंट पॅरलली इकडे अप्लाय होणार आहे. सो 0.3502. तर मी लिहून घेतो आहे 0.3502. ओके. आणखी एखादी व्हॅल्यू घेऊ टॅन ऑफ 4.6 डिग्री.
चला बघा बरं, टॅन ऑफ 4.6 डिग्रीला परत नॅचरल टॅनच्या टेबलमध्ये जाऊ. तर इथे बघा, आपण नॅचरल टॅनच्या टेबलमध्ये येतो आहे आणि नॅचरल टॅनच्या टेबलमध्ये मला 4 डिग्रीला शोधायचं आहे. कुठे? 0.6मध्ये. हे बघा, 0.6मध्ये 4 डिग्रीच्या टेबलला जर बघितलं तर नंबर काय येतो आहे? 0805. 0805. आता थोडं लक्ष दिलं तर ह्या नंबरला स्टार्टिंगला काय आहे? डेसिमल पॉईंट अटॅच आहे. बघा, 0च्या कॉलममध्ये जर तुम्ही लक्ष दिलं तर हे सगळे काय आहे? डेसिमल पॉईंट दिलेला नंबर आहे. त्याच्यामुळे पॅरलली पूर्ण रोमध्ये, या सगळ्या रोमध्ये काय होईल? 0.0805 हा माझा नंबर असेल. सो मी हा लिहून घेतो आहे 0805. सो 0.0805. दिस इज माय नंबर. एखादी वेळेस मला व्हॅल्यू दिली राहील टॅन ऑफ 31 डिग्री अँड लेट्स से 43 मिनिट्स. तर परत काय करायचं? टॅन ऑफ 31 डिग्री आणि 43 मिनिट्स आहे, त्याला शोधण्यासाठी इकडे जायचं टॅनमध्ये. आपण बघूया 31 डिग्री. सो टॅनच्या टेबलमध्ये मी 31 डिग्रीला बघतो आहे. नॅचरल टॅन्जेट्स 31 डिग्री. आता या 31 डिग्रीला कुठे शोधायचं आहे? 43 मिनिट्स. 43 मिनिट्स अवेलेबल आहेत का माझ्याकडे? जर तुम्ही इथे वर लक्ष दिलं तर अजिबात नाही आहे. माझ्याकडे 42 मिनिट्स आहे किंवा मग 48 मिनिट्स आहे. काय करायचं? लोअर मिनिट्सची व्हॅल्यू सिलेक्ट करायची. मग मी काय करणार? 42 मिनिट्सला सिलेक्ट करणार. 31 डिग्रीला शोधतो आहे मी 42मध्ये आणि येणारी व्हॅल्यू जी आहे ती किती आली आहे? इकडे लक्ष द्या, स्टार्टला ती आहे 0 पॉईंटपासून, म्हणून ही पण व्हॅल्यू करायची 0.6176. सो बघा, 31 डिग्रीला 42 मिनिट्समध्ये जर बघितलं तर दिस व्हॅल्यू इज 0.6176. आता मला बघायचं तर होतं 43 मिनिट्स, मिळालं काय आहे? 42 मिनिट्स. डिफरन्स किती मिनिटांचा आहे रे? 1 मिनिटांचा. म्हणून मीन डिफरन्सच्या टेबलमध्ये जा आणि 1 मिनिटच्या अंडर काय नंबर दिलेला आहे तो बघा. 1 मिनिट्सच्या अंडर 31 डिग्रीच्या पुढे 4 दिलेला आहे. सो 4 जो आहे तो तुम्ही हा 4चा मीन डिफरन्स इथे ॲड करून टाका. सो 4चा मीन डिफरन्स आपण ॲड केला. सो हा नंबर होईल 0.6180. क्लिअर आहे? सो टॅन ऑफ 31 डिग्री अँड 43 मिनिट्स कम्स अराउंड 0.6180. आय होप की तुम्हाला हे कळत आहे. चालेल. आता आपण पुढली एखादी व्हॅल्यू घेऊ. एक लक्षात ठेवा मात्र याच्यामध्ये, साईन आणि टॅन शोधते वेळेस जर मीन डिफरन्स पाहायची वेळ आली तर मीन डिफरन्स हा तुमच्या मेन जे डिजिट्स आहे त्याच्यामध्ये ॲड करायचा. जसं आता इथे बघा, मीन डिफरन्समध्ये आपल्याला किती मिळाले होते? 4 आपण या 0.6176मध्ये ॲड करून घेतलेले आहेत. ठीक आहे. सो साईन आणि टॅनमध्ये ॲड होणार. मात्र कॉसचा जर टेबल बघाल तर कॉसमध्ये तो मायनस होईल. मी तुम्हाला करून दाखवतो. उदाहरणार्थ, जर मला कोणी म्हटलं की 31.9 डिग्रीचं कॉसचा अँगल सांगा. सो कॉस ऑफ 31.9 डिग्री. चला आपण काय करूया? कॉसच्या टेबलमध्ये जाऊ. हे बघा, माझ्याकडे नॅचरल कोझाईनचा टेबल आहे. त्याच्यामध्ये काय शोधायचं आहे? 31 डिग्रीला 0.9मध्ये. सो इथे आहे 31 डिग्री आणि त्याला मी शोधतो आहे 0.9मध्ये, म्हणजे हा शेवटचा कॉलम. तर किती आलेला आहे रे? हे आलेलं आहे बघा. स्टार्टचा जो टेबल आहे तो 0.8572 दिसतोय ना स्टार्टला, म्हणजे हे सगळे नंबर पॉईंटमध्ये आहेत. सो दिस इज ऑल्सो 0.8490. मी लिहून घेतो आहे 0.8490. सो दिस इज 0.8490. बट जर मला कधी विचारलं कॉस ऑफ 31 डिग्री अँड लेट्स से 37 मिनिट्स, मग कसं शोधणार? तर परत जायचं कॉसच्या टेबलमध्ये 31 डिग्री आणि आता किती मिनिटांच्या अंडर शोधायला सांगितलं आहे? 37 मिनिट्स. जर तुम्ही वर टेबल बघितला तर 37 मिनिट इज नॉट अवेलेबल, बट 36 आहे आणि 42 आहे. तर लोअर व्हॅल्यू बघायची. लोअर व्हॅल्यू किती आहे? 36. तो 31 डिग्रीला 36 मिनिटामध्ये 31 डिग्रीला बघणार आहोत. काय येते रे व्हॅल्यू? ही व्हॅल्यू येते आहे 8517. दिस इज माय व्हॅल्यू 8517 आणि ही ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे डेसिमलमध्ये, दॅट इज 0.8517. हे बघा, स्टार्टच डेसिमल पॉईंटपासून झालेलं आहे ना पहिल्या कॉलमच्या, त्याच्यामुळे पॅरलली सगळे जे काही रोज आहेत, सगळे रो हे डेसिमलवालेच आहे.
सो इथे येईल डेसिमल पॉईंट 8517 तो मी लिहून घेतो आहे. सो 31 डिग्रीला 36 मिनिटमध्ये बघितलं तर आलेली व्हॅल्यू होती 0.8517 0.8517. आणि आता बघा 37 आणि 36मध्ये डिफरन्स आहे 1 मिनिटचा, म्हणून मी मीन डिफरन्सच्या टेबलमध्ये जाणार आणि बघणार काय व्हॅल्यू दिली आहे. तर मीन डिफरन्सच्या टेबलमध्ये पहिल्या मिनिटांच्या अंडर काय व्हॅल्यू आहे बघा, पहिल्या मिनिटाच्या अंडर व्हॅल्यू आहे 2. तर हीच व्हॅल्यू इथे लिहून घेणार आहे. सो 2. आता लक्षात ठेवा साईन आणि टॅनच्या केसमध्ये हा जो मीन डिफरन्सची व्हॅल्यू होती, ही जी मीन डिफरन्सची व्हॅल्यू होती ही प्लस केली होती, कॉसमध्ये मात्र ती काय करायची आहे, मायनस करायची आहे. तर ही गोष्ट तुम्ही एकदम काळजीपूर्वक लक्षात ठेवा. साईन आणि टॅनच्या केसमध्ये मीन डिफरन्स ॲड करायचा असतो, तर कॉसच्या केसमध्ये मीन डिफरन्स हा मायनस करायचा असतो. मग बघा बरं काय होईल, 0.8517 मधनं 2 जर निघून गेले तर आन्सर बिकम 0.8515 अँड दिस इज द आन्सर. सो कॉस ऑफ 31 डिग्री अँड 37 मिनिट्स जर कोणी विचारलं तर तुम्ही काय सांगाल, 0.8515. आपण कॉसचा आणखी एक नंबर लिहून घेऊया. लेट से मला फाइंड करायचं आहे कॉस ऑफ 8 डिग्री अँड 45 मिनिट्स. ठीक आहे, मग सगळ्यात आधी कॉसच्या टेबलमध्ये जा. हा बघा नॅचरल कोसाईनचा टेबल आहे, त्याच्यामध्ये मला 8 डिग्रीला 45 मिनिट्समध्ये शोधायचं आहे. दिस इज 8 डिग्री. आता 45 मिनिट्स आहे का अवेलेबल, नाही आहे माझ्याकडे. कुठले कुठले आहेत, एकतर 42 मिनिट्स आहे और 48 मिनिट आहे, म्हणून मी सिम्पली 42 मिनिटमध्ये शोधणार आहे. सो बघा 42 मिनिटमध्ये 8 डिग्री शोधा. काय नंबर दिलेला आहे, 9885 आणि स्टार्टच कुठून झालेला आहे, डेसिमल पॉईंटपासून सुरू झालेला आहे, म्हणजे आपण लिहिणार याला 0.9885. सो 8 डिग्रीला 42 मिनिट्समध्ये शोधलं तर नंबर येतो आहे 0.9885 0.9885. बघा बघायचं होतं मला 45 मिनिट्स आणि अवेलेबल होती लोअर व्हॅल्यू 42 मिनिटाची, म्हणून मी काय करणार आहे, या 45 आणि 42 मध्ये किती मिनिटांचा डिफरन्स दिसतोय मला, 3 मिनिटांचा, म्हणून मी मीन डिफरन्सच्या 3 मिनिटमध्ये 8 डिग्रीच्या पुढे काय व्हॅल्यू लिहिली आहे ती बघणार आहे. सो 3 मिनिटांचा डिफरन्स आहे बघा, आणि 8 डिग्रीच्या पुढे व्हॅल्यू दिलेली आहे 1. सो आता लक्षात घ्या 3 मिनिटांच्या डिफरन्समध्ये व्हॅल्यू आहे 1. आता आपण कॉसचे अँगल शोधतो आहे, कॉसच्या अँगलमध्ये मीन डिफरन्स नेहमीच हा मायनस करायचा असतो, म्हणजे सबट्रॅक्ट करायचा असतो. सो फायनल आन्सर इज 0.9884. सो कॉस ऑफ 8 डिग्री अँड 45 मिनिट्स इज 0.9884. सो आय होप की तुम्हाला लॉग टेबलवरनं साईन टॅन कॉसचे कुठलेही अँगल काढायला लावले तर इझिली कसं काढतात ते समजलं असेल. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.